नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गर्भवती महिलेला चक्क बांबूच्या झोळीतून 8 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करावा लागला। अक्कलकुवा तालुक्यातील केवडी गावातला हा धक्कादायक प्रकार आहे। केवडी गावापासून पांढरमाती गावापर्यंत जायला जोड रस्ता नाहीये आणि त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। गर्भवतीला सुद्धा असाच जीवघेणा प्रवास करण्याची वेळ आली आहे। मुख्य रस्त्याला रुग्णवाहिका उपलब्ध असल्यामुळे गर्भवती महिलेचे प्राण वाचले असून तोपर्यंत मात्र स्थानिकांच्या मदतीने झोळीच्या सहाय्याने या गर्भवतीला मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आलेले आहे। वाटेत काही झालं असतं तर जबाबदार नेमकं कोण असा संतप्त सवाल गावकरी विचारतायत। जोड रस्त्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी लावून धरलेली आहे। गर्भवती महिला आणि नवजात बालकाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। रस्ता नसल्यामुळे पांढरमाती मेन रस्त्यापर्यंत बांबूला जोडी बांधून घेऊन जात असताना हा दृश्य आपण बघू शकतो। भारत स्वतंत्र होऊन सुद्धा 75 वर्षे उलटली, परंतु आदिवासी भागामध्ये आतापर्यंत ना रस्ते ना लाईट ना कुठलाही विकास आतापर्यंत झालेला नाही। आपण बघू शकता आम्हाला पीएचसी ला जायला 10 ते 15 किलोमीटर गाठावा लागत असतो। आतापर्यंत कुठलाही विकास म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचला नाही।